नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 जी होणार आहे, त्यासाठी सर्व पदासाठी आपण महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. हे जे 20 प्रश्न आहेत, हे आपल्याला मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोबतच चालू घडामोडी 2025-2026 याच्यावरती आधारित आपण घेतलेले आहेत. हा आपला व्हिडिओ क्रमांक 15 असणार आहे. यापूर्वीचे 14 जे काही व्हिडिओज आहेत, त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. मित्रांनो, या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर आपल्याला टेलिग्राम चॅनल आहे पहा आपलं मराठी नोकरी या नावानं, त्याला जाऊन जॉईन करायचं आहे. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. कुंभमेळा भारतातील ठराविक 4 ठिकाणी आयोजित केला जातो. खालीलपैकी असे कोणते स्थान आहे ज्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जात नाही? सर्वात सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. जो कुंभमेळा आहे आपल्या भारतामध्ये, तो 4 ठिकाणी आयोजित केला जातो. ती 4 ठिकाण कोणती कोणती आहेत यापूर्वी आपण घेतलेलं होतं. पण लक्षात ठेवायचंय, प्रश्न विचारलाय काय आपल्याला, की खालीलपैकी असं कोणतं स्थान आहे की त्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जात नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर बनारस या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जात नाही. प्रयागराजमध्ये होतो, हरिद्वारमध्ये होतो, नाशिकमध्ये होतो आणि अजून एक ठिकाण आहे. ते ठिकाण कोणतं आहे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे? ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधून प्रवाहित होणाऱ्या नदीचे नाव काय आहे? हा जो प्रश्न आहे, हा आत्तापर्यंत आपल्याला 6 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. सातारा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि सांगली पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. महाराष्ट्राच्या कोणते 3 जिल्हे आहेत? सातारा, कोल्हापूर आणि सांगली. या जिल्ह्यांमधून प्रवाहित होणाऱ्या नदीचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर कृष्णा नदी जी आहे, ही सातारा, कोल्हापूर, सांगली या 3ही जिल्ह्यांमधून प्रवाहित होते. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. गुसाडी हे कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे? आपण मागील व्हिडिओमध्ये 28 राज्य आणि त्या प्रत्येक राज्यामध्ये कोणतं लोकनृत्य केलं जातं किंवा साजरं केलं जातं यावर सुद्धा व्हिडिओ आपण घेतला होता. त्यापैकीच हे एक लोकनृत्य आहे पहा, ज्याचं नाव आहे गुसाडी. तर हे कोणत्या राज्यामध्ये फेमस आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर तेलंगणा या राज्यामध्ये लोकप्रिय असणारं लोकनृत्य जे आहे ते आहे गुसाडी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. भारतात तेल संशोधनासाठी डॅश साली तेल आणि नैसर्गिक वायू मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे? म्हणजे सर्वात सोपं, ONGC याची स्थापना जी आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पहा, त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं तेल आणि नैसर्गिक वायू मंडळ. आणि हे जे आहे, हे तेल संशोधनासाठी वापरली जाणारी एक मंडळ आहे आणि याची जी स्थापना आहे ही 1955 या वर्षी करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे. भारतीय नागरिकांच्या डॅश अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 आणि कलम 14 ते 18 मध्ये करण्यात आलेला आहे? सर्वात सोपा पण महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला LLB CET साठी सुद्धा विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न आपल्याला MPSCच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. भारतीय नागरिकांच्या कोणत्या अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 आणि कलम 14 ते 18 मध्ये करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर जे नागरिक आहेत त्यांच्या समतेचा अधिकार जो आहे तो विभाग 3 आणि कलम कोणता आहे? 14 ते 18 यामध्ये केलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2016 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. उच्च न्यायालयामध्ये हा प्रश्न आपल्याला 2024 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा थोडासा इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, प्रश्न परत एक वेळा सांगतो. भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात पहिल्यांदा कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? आणि ती जी योजना होती तर ती होती पहा बॉम्बे योजना. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? जेवढे काही नदी प्रणाली आहे त्यांच्यावरती अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामध्येच एक नदी दिलेली आहे पहा, अंबाझरी. तर ही कोणत्या ठिकाणी नदी उगम पावते? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये पावते आणि अंबाझरी तलावातून
ती नदी उगम पावते त्या नदीचं नाव आपल्याला विचारलेलं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर नाग ही जी नदी आहे ही नागपूर जिल्ह्यामध्ये उगम पावते आणि तलाव कोणता आहे तर अंबाझरी नावाचा तलाव आहे. मग तुम्हाला यावरती अजून एक प्रश्न विचारला होता नागपूरसाठी स्पेशल, जे नागपूर शहर आहे तर नागपूर शहर हे कोणत्या नदीच्या तीरावरती बसलेलं आहे. हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला 4 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे आणि मला आपण या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे की नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर नाग नदी. यानंतरचा प्रश्न आहे पहा, डॅश हा महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. खूप महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. सर्वात मोठा, सर्वात छोटा यावरती प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेले आहेत. त्यातीलच हा एक प्रश्न आहे. खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे जो क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या राज्यातील सर्वात मोठा असणारा जिल्हा आहे. मग यावरती अजून एक कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. आपल्याला कधी-कधी अजून देखील ऑप्शनमध्ये अहमदनगर असं विचारलं जाऊ शकतं. तर अहमदनगर या जिल्ह्याचं नवीन नाव जे आहे तर हे अहिल्यानगर केलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे अहमदनगर आणि अहिल्यानगर एकच आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे त्यांना व्याकरणात डॅश असे म्हणतात. आपल्याला मराठी व्याकरणावर ही एक व्याख्या विचारलेली आहे. व्याख्या कशाची आहे समजावून घ्या. कारण आपण मराठी व्याकरणावरती सुद्धा एक सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये हा घटक आपण प्रॉपरपणे घेतलेला आहे. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणून घेतलेल्या वस्तू किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी काही नावं दिलेली आहेत त्याला व्याकरणामध्ये काय म्हणतात? तर लक्षात ठेवा त्याला नामे असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील रहिवासी आहेत? यांच्यावरती सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आपल्याला आत्तापर्यंत 2 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते. सध्याच्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत? तर श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या सध्याच्या भारताच्या राष्ट्रपती आहेत. पण त्या कोणत्या राज्यातील रहिवासी आहेत असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3, तर ओडिसा या राज्याच्या रहिवासी आहेत पहा द्रौपदी मुर्मू. यांच्यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात राष्ट्रपतींवरती. पहिला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, की भारतातील अशी कोणती पहिली महिला राष्ट्रपती आहे? लक्षात ठेवा प्रतिभा देवी सिंग पाटील. प्रतिभा देवी सिंग पाटील हे आपल्या भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. मग दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या भारतातील दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती महिला म्हणून त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्या ओडिशा या राज्याच्या रहिवासी आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? याच्यावरती सुद्धा आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता, म्हणूनच आपण हा प्रश्न घेतलेला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ याचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर नाशिक या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं मुख्यालय आहे. याच्यावरतीच आपल्याला अजून एक प्रश्न विचारला होता पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे पहा. बामू म्हणजेच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगर आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं मुख्यालय हे नाशिकमध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, टाइम आउट 2025 या सर्व्हेनुसार जगातील सर्वाधिक आनंदी शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जाऊ लागलं? महत्त्वाचा प्रश्न आहे. एक सर्व्हे आहे पहा, त्या सर्व्हेचं नाव आहे टाइम आउट 2025. तर यांच्या सर्व्हेनुसार जगातील सर्वात आनंदी शहर कोणतं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, तर अबुधाबी हे जे शहर आहे हे टाइम आउट 2025च्या सर्व्हेनुसार सर्वात आनंदी शहर ठरलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या वाढ ही डॅश या जनगणना वर्षी नोंदवण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता. महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त लोकसंख्येची वाढ ही कोणत्या वर्षीच्या जनगणनेमध्ये मोजण्यात आली होती किंवा नोंदवण्यात आली होती? आणि ते जे वर्ष आहे ते आहे 1971. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तर 1971 हे वर्ष लक्षात ठेवायचे, कारण याच वर्षी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या वाढ जी आहे ही मोजण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि आपल्याला हा प्रश्न इतिहासावरती खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. मराठी वृत्तमानपत्राचे किंवा वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी आपल्याला शब्दसमूह दिलेला आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा मराठी विभागातील एक प्रश्न आहे. शब्दसमूह काय आहे? कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल म्हणजे काय? लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही क्षेत्रामध्ये जो हळूहळू बदल होतो त्याला म्हटलं जातं उत्क्रांती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, डॅश यांच्या स्मृतीमध्ये राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. आत्तापर्यंत आपल्याला हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आलेला आहे आणि याच प्रश्नाच्या धर्तीवरती आपल्याला 2 ते 3 प्रश्नही विचारले जातात. पहिला प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय युवा दिवस हा कधी साजरा केला जातो? तर लक्षात ठेवायचं आहे, 12 जानेवारी हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय युवक दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला की कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो? तर स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीमध्ये हा जो दिवस आहे राष्ट्रीय युवा दिवस हा साजरा केला जातो आणि तारीख असते पहा 12 जानेवारी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सत्व, रजस आणि तमस या 3 गुणांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या ग्रंथात करण्यात आलेले आहे? या ठिकाणी 3 गुण दिलेले आहेत, त्यापैकी गुण लक्षात ठेवा. सत्व, रजस आणि तमस या 3 गुणांचं जे वर्णन आहे हे कोणत्या ग्रंथामध्ये देण्यात आलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर भगवद्गीतेमध्ये या 3ही गुणांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. कोणते कोणते गुण आहेत ते लक्षात ठेवायचे मित्रांनो, सत्व, रजस आणि तमस. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या लेखकाने काबुलीवाला हा प्रसिद्ध कथा लिहिलेली आहे? महत्वाचा प्रश्न आहे पहा, काबुलीवाला ही जी एक कथा आहे ही खालीलपैकी कोणत्या लेखकाची आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर रवींद्रनाथ टागोर यांनी एक कथा लिहिलेली आहे जिचं नाव आहे काबुलीवाला. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतातील कामगार चळवळीचा जन्म खालीलपैकी कोणत्या शहरात झाला असं म्हटलं जातं? कामगार चळवळीचा जन्म. मित्रांनो यावरती सुद्धा 2 वेळा आपल्याला प्रश्न विचारण्यात आले होते. तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर मुंबई या ठिकाणी भारतातील कामगार चळवळीचा जन्म झाला असं म्हटलं जातं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मुंबई. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारत कोणत्या देशाशी सर्वात जास्त लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेने जोडला गेलेला आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, जो काही भारत देश आहे आणि त्यांच्या ज्या काही बॉर्डर आहेत तर त्या देशाला लागून असणाऱ्या दुसऱ्या देशांच्या बॉर्डर, तर त्यांच्यामध्ये प्रश्न असा विचारला आहे की सर्वात जास्त लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेने कोणता देशाशी भारत जोडण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, तर बांगलादेशसोबत भारताची जी आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे ही सर्वात जास्त आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी आपल्याला फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं, त्यालासुद्धा जाऊन जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.